बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भुसावळमधील एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षातून एक विद्यार्थी खाली पडला। रिक्षातून विद्यार्थी खाली पडला तरी रिक्षावाल्याला ते समजलंच नाही। एका वळणावरून जात असताना रिक्षात असलेल्या एका शाळकरी मुलाला धक्का बसला आणि तो खाली पडला। त्याला एक जर्क बसला आणि तो त्या गाडीतून रिक्षातून खाली पडलेला आहे आणि ते रिक्षावाल्याला कळलं सुद्धा नाही। पण रिक्षावाल्याचा मुलगा पडल्याचं समजलंच नाही आणि रिक्षावाला पुढे निघून सुद्धा गेला। सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्या मुलाला सावरलं, उचललं। स्पीड ब्रेकरवरून रिक्षा भरधाव पुढे नेत असताना विद्यार्थी खाली पडल्याचं सांगितलं जात आहे। स्कूल व्हॅन संदर्भात परिवहन विभागाकडून विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे। मात्र वाहन चालकांकडून हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे। अशा प्रायव्हेट रिक्षा केल्या जातात, त्या रिक्षांना कुठल्याही प्रकारचं सुरक्षा नसते। म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला जे उतरण्याचे भाग असतात तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा केली जात नाही आणि त्यात अधिक मुलं भरली जातात, क्षमतेपेक्षा अधिक मुलं भरली जातात। त्यामुळे कोणीतरी मांडीवर बसतं, कोणीतरी बाजूच्या दंडांवर बसतं आणि त्यामुळे हे अपघात होताना आपण बघतो आहोत। एकीकडे भुसावळमध्ये रिक्षातून पडून विद्यार्थी जखमी झालाय, दुसरीकडे 3 दिवसांपूर्वी अंबरनाथमध्येही असाच प्रकार घडला। अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी खाली पडल्याची घटना घडली होती। यामध्ये 2 विद्यार्थ्यांना किरकोळ तर एका विद्यार्थ्याला डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय। शाळा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचंही चित्र आहे। अशा घटना वारंवार घडत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। एका बाजूला भुसावळ जळगावची दृश्य आणि दुसरीकडे 2-3 दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये, मुंबई जवळचं उपनगर आहे बदलापूर, अंबरनाथ बदलापूरमध्ये हा प्रकार घडला की बसमधून 3 शाळकरी विद्यार्थी खाली पडले। अंबरनाथच्या घटनेमध्ये नेमकं काय घडलं ते आता आपण बघणार आहोत। थोडा ॲनिमेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून नेमकं काय घडलं ते तुम्हाला कळेल। ही अशी स्कूल व्हॅन आहे, प्रायव्हेट स्कूल व्हॅन। मागच्या भागात सुद्धा विद्यार्थ्यांना बसवलं गेलेलं होतं आणि ती स्कूल व्हॅन पुढे जात असताना दरवाजा तर ओपनच होता, उघडाच होता आणि त्यातून 3 विद्यार्थी खाली पडले। ड्रायव्हरला कळलं सुद्धा नाही, ड्रायव्हर पुढे निघून गेला। मागून येणाऱ्या जर गाड्या थांबल्या नसत्या तर किती मोठा अनर्थ झाला असता। या 3 पैकी दोघांना किरकोळच दुखापत झाली, पण एकाला डोक्याला गंभीर दुखापत झाली। बघा, ही स्कूल व्हॅन असंच खूप विद्यार्थी त्यामध्ये कोंबून भरलेले असतात। खरं तर शाळांबरोबरच पालकांनी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। आता या स्कूल बसेस संदर्भात काय नियम आहेत, खाजगी असोत की शाळेच्या बसेस असोत, त्यांना नियम काय आहेत? तर खाजगी वाहनांना विद्यार्थी वाहतुकीकरता RTO परवान्याची नितांत गरज असते। वाहनांमध्ये विद्यार्थ्यांकरता पुरेशा सुरक्षा उपाययोजना आवश्यक असतात। सीट बेल्ट, प्राथमोपचार पेटी, अग्निरोधक, आपत्कालीन दरवाजा आवश्यक असतो। वाहनाच्या आसन क्षमतेहून अधिक विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला सक्त मनाई करण्यात आलेली आहे। 12हून कमी आसन क्षमतेच्या खाजगी वाहनांचा वापर नको, तो टाळा असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। शाळेनं निश्चित केलेल्या मार्गावरूनच विद्यार्थ्यांची वाहतूक करायची आहे। वाहन चालवणाऱ्यांकडे वैध वाहन चालक परवाना आवश्यक आहे, तो फिजिकली फिट असायला हवा। विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे वाहन चालकाची असणार आहे। मोटार वाहन कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे। एवढे सगळे नियम घालून दिलेले आहेत, काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होते का? वाहन चालक ती अंमलबजावणी करतात का? किंवा ज्यांचा वचक यांच्यावर असायला पाहिजे ते या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवतात का? हे बघणंही महत्त्वाचं आहे। अंबरनाथ आणि भुसावळमध्ये घडलेल्या घटनांनंतर स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्कूल व्हॅनमधून प्रवास करणारे विद्यार्थी किती सुरक्षित आहेत असा प्रश्नही उपस्थित होतो। मुंबईतल्या शाळांमधील स्कूल व्हॅन्सची नेमकी स्थिती काय आहे या सगळ्या विषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील। शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास हा धोकादायक आहे हे वारंवार अनेक घटनांमध्ये पाहायला मिळतं। सध्या आपण विलेपार्लेतील अशाच एका शाळेच्या बाहेर आहोत जिथं एका व्हॅनमधनं साधारणपणे
8 ते 10 विद्यार्थी हे नेले जातात। दुसरीकडे आपण बघितलं तर यासाठी प्रायव्हेट गाड्यांचा वापर केला जातो। स्कूल बस या सुरक्षित नसल्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या समोर यापूर्वीही आलेले होते। ज्या पद्धतीने या स्कूल्स व्हॅन चालवल्या जातात त्यांची स्थिती अतिशय वाईट असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। दुसरीकडे आपण जर ह्या बाजूच्या या व्हॅन्समध्ये बघितलं तर साधारणपणे 3 मुलं मध्ये, मागे 2 मुलं आहेत, पुढे काही मुलं बसलेली आहेत। असे 8 ते 10 मुलं एका वेळेला प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। स्कूल बस अनेक ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे पालकांना पर्यायी व्यवस्था म्हणून अशा पद्धतीच्या स्कूल बसेसचा वापर करावा लागतो। स्कूल व्हॅन्सचा वापर केला जातो। अतिशय अनधिकृत पद्धतीने या स्कूल व्हॅन अनेक ठिकाणी चालू असतात। सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवत थेट अशा पद्धतीने ह्या स्कूल बसेस कुठेतरी आपल्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळतात का हे आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून मुलगा पडल्याच्या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। या घटनेनंतर स्कूल व्हॅनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। उपराजधानी नागपूरमधील स्थिती नेमकी काय आहे या सगळ्याविषयीचा रियालिटी चेक आम्ही केला। यामध्ये अनेक शाळांमधील स्कूल व्हॅन्स या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहून नेतात असंच समोर आलेलं आहे। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेनंतर स्कूल बस किती सुरक्षित हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। सध्या आपण नागपूरच्या या सोमलवार शाळेच्या परिसरामध्ये आहे आणि आपण इथं पाहतो की या स्कूल बसमध्ये कशा पद्धतीनं चिमुकल्यांना जे आहे ती दाटीवाटीनं कोंडून जे आहे ते अक्षरशः भरण्यात आलेलं आहे। या स्कूल बसची जर कॅपॅसिटी जर आपण पाहिली तर एका सीटवर 3 आणि दुसऱ्या सीटवर 3 असे फार फार तर 7 विद्यार्थी बसू शकतात। मात्र आपण इथं बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 मागे 9 आणि 10 11 जवळपास जितकी कॅपॅसिटी 7 आहे तिथं 11 ते 12 पूर्ण जे आहे ते दाटीवाटीनं भरण्यात आलेलं आहे। त्यामध्ये त्यांच्या स्कूल बॅग असतील, त्यांचं इतर साहित्य असेल ते देखील भरलेलं आहे। उद्या ही स्कूल बस जात असताना ओव्हरलोड असताना जर या स्कूल बसचा अपघात झाला आणि यामध्ये दुर्दैवानं जर कोणाचा मृत्यू झाला किंवा कुठला विद्यार्थी जर जखमी झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उभा राहतो। दरवेळी RTO कडून किंवा पोलिसांकडून अशा स्कूल बसवर कारवाई करतो असं सांगितलं जातं। मात्र हे सांगितलं जात असतानाही चित्र मात्र बदललेलं नाही आहे। ही प्रतिकात्मक स्कूल बस पकडली तरी या शाळेच्या परिसरातून आतापर्यंत जितक्याही स्कूल बस गेल्या त्यांची स्थिती अशाच पद्धतीची असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे जर अशा पद्धतीनं कोंबून विद्यार्थ्यांना स्कूल बसमध्ये नेत असेल तर पालक देखील आपल्या विद्यार्थ्यांना अशा स्कूल बसमध्ये का बसू देतात आणि जर या सगळ्या घटनेनंतर यामध्ये जर कोणी जखमी झालं किंवा दुर्दैवी यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याला नेमकं जबाबदार कोण हा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। मध्ये ती कारवाई करताना अनेक अडचणी येतात कारण ती गाडी डिटेंट करायची असते आणि डिटेन्शनला आणेपर्यंत ते 1-2 तास त्या मुलांच्या घरच्यांनाही त्रास होतो, शाळेच्या व्यवस्थापनालाही त्रास होतो की नेमकी मुलं कुठे गेल्या। त्याच्यापेक्षा पालकांनी एक जबाबदारी म्हणून समजा त्या सिटिंग अरेंजमेंटच्या वर समजा तुमचा विद्यार्थी किंवा मुलगा बसत असेल तर तुम्ही बसवूच नाही, कारण अपघात घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा मला असं वाटते शाळा प्रशासनाने आणि पालकांनीच समजा नियम पाळले तर आम्हाला रस्त्यावर कारवाई करणे गरजेचे म्हणजे आवश्यक नाही आहे आणि ते कारवाई करताना त्या दोघांनाच त्रास होतो। स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्याच्या बातमीनंतर राज्यभरात पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे बघूया। स्कूल बसमधून मुलं पडतानाची एक बातमी धक्कादायक आली। त्यावेळेस आपल्या सगळ्यांना काळजी वाटली असेल की आपली मुलं शाळेत सुरक्षित जातात की नाही जात आहेत। मी एका स्कूल व्हॅनमध्ये आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी बहुतेक 7वी ते 8वी पर्यंतचे मुलं मुली या ठिकाणी आहेत, सगळे बसलेले आहेत। ठीक आहे, आता थोडीशी दाटीवाटीने बसलेले आहेत कारण माझा कॅमेरामन आणि मी आम्ही दोघं जण या ठिकाणी ॲडजस्ट झालोय, त्यामुळे त्यांना थोडं दाटीवाटीने बसावं लागलेलं आहे। एकंदरीतच ते दृश्य जी होती, मुलं जी व्हॅनमधून पडली ती खरंच काळजाचा धोका चुकवणारी होती। मग ही मुलं कशी बसतात शाळेमध्ये, कशा पद्धतीने यांचा प्रवास असतो हे तपासणी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। काही मुलांशी आपण गप्पा मारूया। ही या ठिकाणी आहे आस्था जाधव, जी आमच्या कॅमेरामॅनची मुलगी आहे, सुधीरची मुलगी आहे। आस्था बाळा, मला एक सांग की शाळेत तुम्ही कसे जाता, व्हॅनमध्ये काय त्रास होतो तुम्हाला?
काहीच त्रास नाही. आम्ही एकदम छान मोकळं बसून जातो आणि काका खूप छान गाडी चालवतात, एकदम हळू स्मूथली, आणि आम्हाला काहीच त्रास होईल असं करत नाही. कधीच काही झालेलं नाही व्हॅन मध्ये? नाही तू किती 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करते का? नाही 7 किलोमीटर. 7 किलोमीटरचा. आणि किती वेळ लागतो बेटा तुझ्या शाळेत जायला? तू किती वाजता व्हॅन मध्ये बसते? मी 6:30 वाजता व्हॅन मध्ये बसते आणि 7ला स्कूलमध्ये पोहोचते. म्हणजे अर्धा तास व्हॅन मध्ये बसते. इकडे सुद्धा काही मुली आहेत. ताई, मला एक सांग, काय म्हणजे काय अडचण असते व्हॅन मध्ये कधी? नाही, कधीच काही अडचण नसते व्हॅन मध्ये. पण आता तर तुम्ही ज्या पद्धतीने बसलाय तो काय फार लांब आपल्याला जाता येणार नाही. तुमचा किती वेळ लागतो शाळेत जायला? मला तर अर्धा तासच लागतो. जसं असतो ना तसं आमचा स्टॉप सेमच आहे. मला पण अर्धा तासच बसायला पडतं व्हॅन मध्ये. पण असं फार दाटीवाटीने बसलाय किंवा काय अडचण झाली? नाही, असं कधीच नाही होत, कारण की आम्ही एकदम फ्रीली बसतो. आणि असं कधी झालंय ताई की स्कूल व्हॅनच्या दरवाजा लूज राहिलाय किंवा खटका लागला नाही किंवा व्यवस्थित लागला नाही आणि तशीच गाडी चालली? कधीच नाही. गाडी कारण चांगलीच आहे आणि स्कूल व्हॅनचा दरवाजा असा लूज नाही राहत आणि काका नीट घेऊन जातात सेफली, तर काही प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत काय झालं नाही, आतापर्यंत काही नाही. तुझं काय म्हणणं? माझं पण हेच म्हणणं आहे की आतापर्यंत काहीच नाही झालेलं. काका नीट गाडी चालवतात आणि सेफ्टीने घेऊन जातात घरी. अशी भीती वाटते व्हॅन मध्ये कधी? नाही, मस्त आम्ही एन्जॉय करत जातो, मस्ती करत जातो. काय एन्जॉय करतात? असंच बोलतो, मग गाणे म्हणतो, थोडं एन्जॉय करतो. आणि व्हॅन मध्ये किती तास तुम्हाला लागतो? तुम्ही किती वेळेत शाळेला पोहोचता? अर्धा तास जास्त. सगळे अर्धा तास आहे का? हा, म्हणजे एक स्टॉप उतरत जातात ना मग. अशी भीती तुम्हाला कधी वाटली? भीती नाही, अशी कधीच भीती नाही वाटत आम्हाला. अशी टेन्शन वगैरे काहीच नाही राहत आम्हाला. नाही, काका खूप स्मूथ चालवतात आणि दरवाजा जर उघडा राहिला असेल तर काका थांबवतात. मी दरवाजा लावतो म्हणे. सगळ्याच व्हॅन वाईट आहेत असंही नाही आणि सगळ्याच व्हॅन चांगल्या आहेत असं नाही, परंतु आपल्या मुलगा कुठल्या व्हॅन मध्ये जातोय, ती व्हॅन कशी आहे, तो ड्रायव्हर कशी गाडी चालवतोय याकडे लक्ष देण्यासाठी पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. व्हॅनमध्ये मला बिलकुल माझी मुलगी सेफ वाटते, कारण आमचे काका पण खूप छान आहे. एकदम फॅमिली मेंबर सारखे. ते खूप काळजी घेतात मुलांची, व्यवस्थित इथनं घेऊन जाता आणि बरोबर आणून सोडता. काहीच त्रास नाही. मुलीने कधी तक्रार केली व्हॅन बद्दल? नाही, काकांबद्दल ती कधीच काही बोलली नाही, व्हॅनबद्दलही नाही बोलली. तिचे मित्रमैत्रीण पण छान आहे व्हॅनमध्ये आणि काका पण चांगले. काय काळजी बेसिक तुम्हाला घ्यावी? काळजी मुलं बस चढ उतर करताना गडबड नाही, बसल्यावर गेट लावणं, लॉक करणं, वेळेवर येणं, वेळेवर जाणं, थोडं 10 मिनिटं आधी निघणं आणि वेळेवर शाळेवर पोहोचणं. असं तुमच्यासोबत काही असं वाईट घटना घडली? आजपर्यंत तर आता नाही घडली सर, काहीच आजपर्यंत तर नाही घडली. आता मी 2007 पासून मुलं ज्ञान करतो. आजपर्यंत तर काही तसं भगवंताच्या कृपेनं काही माझ्याकडून. निश्चितपणे. पण गाडीचे फिटनेस वगैरे तुम्ही करून घेता? कारण वर्षाला वर्ष करावं लागतं सर. इन्शुरन्स, PUC हे सगळं क्लिअर ठेवतो. तुम्ही काय म्हणाल की मी बोललो मुलांशी, सगळे मुलं तुमच्या याच्यावर खुश आहेत. सगळ्या ड्रायव्हर्सना काय सांगाल? तुम्ही ती बातमी पण बघितलेली आहे की आपल्याला पण आपलं जबाबदारी आहे, मुलांना ज्ञान करणं व्यवस्थित ही आपली जबाबदारी आहे आणि काळजी घ्यायला पाहिजे. कुठलेही न नशा पाणी करता व्यवस्थित ड्रायव्हिंग केली पाहिजे. एकामुळे सगळ्याला त्रास होतो. सगळं आपलं उदाहरण त्याच्यावर ते जबाबदारी जाणून सगळ्यांनी ठेवली पाहिजे, काळजी घेऊन ड्रायव्हिंग केली पाहिजे. निश्चितपणे शेवटचा विषय महत्वाचा आहे की आपली रोजीरोटी आणि दुसऱ्याचे लेकरं घेऊन जायची आपली जबाबदारी आहे, ती व्यवस्थित केलीच पाहिजे असं म्हणणं. निश्चितपणे अशा पद्धतीचे ह्या विचाराचे जर सगळे चालक असतील तर अशा घटना घडणार नाही.